नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आम्ही तुम्हाला छान असा अंड्याचा वेगळा प्रकार दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया। इथं उकडलेले अंडे असं पांढरा भाग असा कट करून घेतलेला आणि पिवळा भाग असा वेगळा काढून घेतलेला याचा वापर करायचा आहे। इथं बारीक बारीक असे कट करून घेतलेले। तो हिरवी मिरची आणि अद्रकीचा थोडासा तुकडा घेतलेला रे बारीक करून घ्यायचं। सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं। इथं कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची। इथं बेसन पीठ घेतलेलं, त्या बेसन पिठामध्ये इथं हिरवी मिरची आणि अद्रक बारीक केलेलं टाकायचं। हळद, चवीनुसार मीठ, सगळं व्यवस्थित अगोदर असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून भाज्याला ज्या पद्धतीने पीठ बनवतो तसं भाज्याचं मिश्रण बनवून घ्यायचं। यामध्ये किंचितसा खाण्याचा सोडा टाकायचा। खाण्याचा सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता हे जे उकडून कट केलेले अंड्याचा पांढरा भाग टाक व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने। तो थोडंसं तेल तापायला ठेवलेलं चेक करायचं तेल गरम झालं का नाही। इथं तेल व्यवस्थित गरम झालेलं, गॅसचा कमी करायचं। आता ते व्यवस्थित असं प्रत्येकी मिक्स करायचं आणि टाकायचे असे भजे। जेवढे बसतील तेवढे टाकायचे, व्यवस्थित असे तळून घ्यायचे। गॅसच्या कमीच ठेवायची। खायचा सोडा टाकल्यामुळे टमाटे फुगलेले तसेच आता बाकीचे तळून घेऊ, हे काढून घेऊ। छान असे तळून झालेले तुम्ही असेही खाऊ शकता सॉस सोबत। तेलामध्ये बारीक कट केलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। तो कांदा व्यवस्थित परतला गेलेला, यामध्ये कोथिंबीर लसूण बारीक केलेला परतून गॅसच्याच कमीच करायचं का। तो टोमॅटो असं किसून घेतलेला बारीक करून घेतलेला व्यवस्थित परतून घ्यायचं। हळद, चिकन मसाला, घरगुती मसाला परतून घ्यायचं व्यवस्थित असं। छान असा रंग येईपर्यंत सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये अंड्याचा पिवळा भाग टाकायचा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकायचं, पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं। व्यवस्थित परतवल्यानंतर आता असं पाणी टाकायचं। यामध्ये व्यवस्थित असं पाणी टाकून झालेलं, चवीनुसार मीठ, ग्रेव्हीसाठी मीठ टाकल्यानंतर ही मिक्स करून घ्यायचं। यामध्ये टाकून घ्यायचे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅस लगेच बंद करायचा। नक्की बनवून पहा अंड्याचा असा वेगळा प्रकार। कसं झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा। आणि अंड्याचा हा भन्नाट प्रकार नक्की बनवून पहा, कसा झाला तेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा।